जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, 25 लाखामध्ये आज आपल्या या युट्यूब चॅनल वरती हे मोठे रो हाऊस आलेले आहे. तुम्ही जो टायटल बघितला, जो फोटो बघितला, त्याच रो हाऊसची माहिती द्यायला मी इथं बसलेला आहे. आता तुम्ही बोलणार की त्या रो हाऊसचा व्हिडिओ वगैरे दाखवायला पाहिजे होता. तर मी तुम्हाला सांगतो, नुसतं व्हिडिओ मध्ये नसतं. अहो, या तुम्ही फिजिकली या, तुम्ही बघा ते घर. तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं? नुसतं पोस्टर मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये बघून चालणार का? तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला त्या प्रॉपर्टीची माहिती, लोकेशन वगैरे समाधान कसं काय वाटणार? बरोबर आहे का नाही? अहो, मी त्यासाठी इथं बसलेला आहे. तुम्हाला ह्या प्रॉपर्टीची माहिती देण्यासाठीच इथं आलेले. आणि एक रिक्वेस्ट करणार आहे की कृपया हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. अशा 25 लाखाची प्रॉपर्टी वारंवार आपल्याला ऐकायला, बघायला भेटणार नाही. कारण की आज पुण्यामध्ये छोटस घर पण असलं तर तो 40, 45, 50 लाखापर्यंत गेलेला आहे. गेलं का नाही सांगा मला तुम्ही. बरेचशा अशा प्रॉपर्ट्या अवेलेबल आहे, बरोबर ना? आणि हे 25 लाखामध्ये नेमकं कुठं आहे? अहो, हाय आपल्याकडं. अहो, माझ्याकडं 10 लाखामध्ये सुद्धा आहे. 10 सोडा, डायरेक्टली कमीत कमी बजेट मध्ये. पण त्या प्रॉपर्टीचा लोकेशन तसा असणार आहे, त्या प्रॉपर्टीचा भाव तसा असणार आहे, म्हणजे त्याचा दर्जा तो असणार आहे. आता तुम्हाला हे पाहिजे की डॉक्युमेंटेशन क्लिअर असल्याशिवाय तुम्ही 1 रुपया पण कोणाला देऊ शकणार नाही. बरोबर आहे का नाही? का असंच बोललं, असंच झालं, अशीच प्रॉपर्टी खरेदी केली, होणार का तसं? बोला मला. होऊच शकत नाही ना. मित्रांनो, माझ्याकडे जे जे प्रॉपर्ट्या मौजूद आहेत ते प्रॉपर्ट्यांची माहिती देणार आहे. पण मी एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्हाला जी पण प्रॉपर्टी आवडली त्याचा मेसेज तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये करायचा. आणि जे प्रॉपर्टी तुम्हाला आवडली, मी सांगतो तुम्हाला कुठले कुठले वेगवेगळे आपल्याकडे प्रॉपर्ट्या अवेलेबल आहे. रो हाऊस आहे, फ्लॅट आहे, आणि तुम्हाला जागा पाहिजे, प्लॉट पाहिजे, ते सुद्धा अवेलेबल आहे. अगदी 12 लाखामध्ये हडपसर मध्ये आहे. एक इंडिपेंडेंट घर आहे विकण्यासाठी. अहो, खूप कमी बजेटचा आहे, 12 लाखाचा हडपसरचा पहिला हा घर आहे. तुम्हाला हे हडपसरचे हे घर 12 लाखाचे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा की 12 लाखाचे हडपसरचे कॉन्टॅक्ट नंबर द्या. पण हे जे असणार आहे, इथं एक एजंट आहे, त्यांचा कमिशन जो काही असणार आहे तो तुम्हाला द्यायला लागणार आहे साहेब. बरोबर ना? आपण 25 लाखाचं बोलत होते, पण मी तुम्हाला 12 लाखाचे जे रो हाऊस आहे ते बोलतो, ते पण एकदम हडपसर मध्ये. ओके, हे तुम्हाला पाहिजे असेल. बघा, तुम्ही बोलणार की त्याचा फोटो वगैरे व्हिडिओ का ना पाठवला, काहीतरी चुकीचं असणार आहे. तर चुकीचं नाही साहेब. तुम्हाला नंबर दिलं तर तुम्ही त्यांच्या बरोबर थेट बोला. बरोबर ना? की 12 लाखाचा हडपसरच्या रो हाऊस बद्दल पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर बघितलं, आम्ही ऐकलं. बरोबर आहे का? चुकीचं बोला. आता त्यानंतर तुम्हाला अजून एक मेसेज तुम्हाला पाठवायला लागणार. पहिला त्याचं ऐकून घ्या, ते कुठली प्रॉपर्टी आहे, काय डिटेल आहे त्या घराची. बरोबर ना? तर मित्रांनो, आता अजून एक प्रॉपर्टी आलेली आहे, डायरेक्टली 3 गुंठे. हा 3 गुंठे. तुम्हाला धानुरी लवगाव माहितीये? धानुरी लवगाव खेसे पार्कला बघा, 50 लाख रुपयाचा 1 गुंठा आहे. आता तुम्ही बोलणार एवढं काम हा जागा, पण डायरेक्टली 3 गुंठे मालकाला थेट विकायची आहे. आता ह्याचा बजेट जो होतो 1.5 करोडचा बजेट होतो जागेचा. अहो, लोकेशन पण तसला आहे. आजूबाजूचा जो आहे एरिया, सगळे बंगले बनलेले, आणि ह्याच बंगल्यामध्ये हे थेट 3 गुंठ्याचे प्लॉट आहे आणि डायरेक्ट विकायचे. आणि ह्याच्यावरती कुठल्या पण बँकेचे लोन होणार आहे, 100% खात्रीशीर. अहो, FDC असू द्या, ICC असू द्या, मी सगळ्या बँकेचे नाव तर घेऊ शकत नाही. तुम्ही ह्या सगळ्या बँकेचे लोन तुम्ही इथं करू शकतात ह्या प्लॉट वरती. कारण की एने प्लॉट आहे, 7-12 सेपरेट असणार आहे, खरेदी खत वगैरे सगळं काही एने प्लॉट झालं तर तुम्हाला माहिती आहे. तुम्ही तुमच्या वकिलाला दाखवा आणि तुम्हाला हे प्लॉट
खरेदी करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज एक कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं की 3 गुंठ्याचे खेसे पार्कचे, धानोरी खेसे पार्कचे प्लॉट, त्याचे नंबर पाठवा. तर हे पण बघा मित्रांनो, हे पण जे आहे तर हे आपल्या ऑफिस तर्फे आलेले, इथं पण तुम्हाला कमिशन द्यायला लागणार आहे. बिगर कमिशनचं काही होऊ शकत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे, अजून एक तिसरी प्रॉपर्टी सांगतो, खूप भारी आहे, चांगला आहे लोकेशन, पण तिथं थोडस प्रॉब्लेम हेच आहे की लाईट बिल, मीटर पावती, टॅक्स पावती, लाईट मीटर पावती ह्याच्यावरती त्याचा खरेदी खत होणार आहे. आणि इथं जे आहे तर एक 4 मजलीची डायरेक्टली बिल्डिंग आहे. खाली 1 BHK आहे ग्राउंड फ्लोअरला, मग फर्स्ट फ्लोअरला 1 BHK आहे, थर्ड फ्लोअरला 1 BHK आहे, डायरेक्टली टॉप फ्लोअरला एक 1 RK आहे आणि टेरिस्ट आहे. पाण्या वगैरेचा काही प्रॉब्लेम नाही. आणि इथून जे आहे स्टेशन एक 6 किलोमीटर भाव राहतो. आणि या प्रॉपर्टीची किंमत आता बघा, इकडे 2 लाईट मीटर दिलेले, मेन जो एअरपोर्ट रोड आहे तिकडून फक्त एक 2 मिनिटाच्या अंतरावर, अहो त्या ऑफिस मधून आवाज तुम्ही देऊ शकता रोडवरती, माणूस उभं येतात. म्हणजे ह्याला खाली ऑफिस दिलेलं आहे. ऑफिसचाच रेंट जो आहे 20,000 रुपये येतो आरामशीर, हे धरून चाला. आणि ही संपूर्ण बिल्डिंग जी आहे ना, बघा विचार करा, खाली 1 BHK, फर्स्ट फ्लोर, ग्राउंड फ्लोअरला 1 BHK, फर्स्ट फ्लोअरला 1 BHK, किती झाले? मग तिसऱ्या फ्लोअरला 1 BHK, 3 1 BHK, मग जे वरती टेरिस आहे तिकडे 1 RK आहे. टॉयलेट बाथरूम सगळ्यांना सेपरेट सेपरेट दिलेले मालकाने. पाण्याची खूप उत्तम सोय. फक्त इथं जे आहे टॅक्स पावती, मीटर पावती ह्याच्यावरती इथं होणार आहे. पण इथं लोन होत नाही हो बुवा, एक मिस्टेक आहे की लोन होत नाही इथं. आणि हे जे लोकेशन जे आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ यातला लोकेशन आहे. बघा लाईटचे मीटर 2 आहे, पाण्याचे नळ पण 2 आहे, पार्किंग 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर पार्किंग पण तुम्हाला तिथं भेटणार आहे. आणि ह्याची किंमत जी आहे जवळजवळ 90 लाख रुपये, हा 90 लाख रुपये मालकांनी ठेवलेले आहे. तुम्हाला हे 90 लाख रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे. आणि इथंच तुम्ही तुमच्या आवडीचे जे पाहिजे होतं ना तुम्हाला मोठी बिल्डिंग, आणि इथं बघा एक प्रकार असा आहे की तुम्ही आरामशीर घेतलं, इन्व्हेस्ट केलं 90 लाख रुपये, तर तुम्ही रेंटवर पण दिलं तर बघा खालचा 20,000 रुपये, वरती 15 धरून चाला, किती इन्कम होती. हॉल किचनला एक 8,000 रुपये हॉल किचनचे येतात आरामशीर. एवढी आरामशीर तुम्हाला हे एअरपोर्ट रोडच्या बिल्डिंगची इन्कम आरामशीर येणार आहे भाऊ. बघा मग त्यानंतर भरपूर प्रॉपर्टी आहे. बघा वेळ नसतो माणसाकडं, इथं वेळेचा एक कमी हे आहे, म्हणजे वेळ एवढा नाहीये की मी तुम्हाला अजून 4 प्रॉपर्टीची माहिती. आणि हे फेक नाहीये. तुम्ही बघा नागपूरचाचं पण मेसेज केलं की नागपूरची बिल्डिंग बघायला यायचंय, त्यांचा नंबर पाठवा, तर आनंदाने आपण तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये ना नंबर पाठवून देऊ. आता इकडं प्रॉब्लेम काय माहिती का, इकडं नंबर दिलं तर लोक नुसतं 25 लाखाच्या घराबद्दल विचारणार. 25 लाखाचं घर जे आहे बघा, ते 25 लाखाला सोडून टाका, 12 लाखाचं धरा तुम्ही, पण 25 लाखाची पण प्रॉपर्टी अवेलेबल आहे. पण तिथं जे आहे लोन होत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. 25 लाखाचं जे आहे घर त्याच्यावरती लोन होत नाही. आणि तेच 2 मजलीचे घर आहे. कुठं आहे? हे नागपूर चाळ मध्येच आहे, बरोबर ना. खाली 1 RK, वरती 1 RK आहे. हे 25 लाखाला विकायचे. टॅक्स पावती, मीटर पावती ह्याच्यावरती काय होणार आहे, तुमचं पर्सनल लोन होणार आहे, बरोबर ना. तुम्हाला लोन पाहिजे असेल तर मित्रांनो, इकडे जी काय माहिती देत राहतो ना, ती सत्य आणि खरी माहिती देत राहतो. तुम्ही या, खरेदी करा, लक्ष देऊन पेपर वगैरे नीट बघा. तुम्ही तुमची पडताळणी करून घ्या. कोणाच्या बोलण्यावरती, शब्दांवरती जाऊन खरेदी वगैरे नका करा. जागा पण तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यासाठी पण
तुम्हाला पेपर नीट पाहायला लागणार आहे. खरं आहे का खोटं आहे तुम्ही सांगा मला. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी युट्यूब चॅनल सोबत. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.